आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा। कोकणामध्ये शिमगा उत्सव सुरू आहे आणि कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये शिमग्याची परंपरा पद्धत वेगळी आहे, परंतु जी पालखीची उत्सव असतो तो सेम असतो। आणि आज आपण आलो आहोत माझ्या मामाच्या गावाची पालखी तुम्हाला मी दाखवणार आहे। श्री धनी केदारलिंग महाराज ही पालखी कशा प्रकारे असते। आता थोड्याच वेळात माझ्या मामाच्या घरी पालखी येणार आहे आणि ती पालखीचं कशा प्रकारे पारंपरिक असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बस बाकी तब्येत पाणी काय नाव काय संध्याकाळी काय सोय काय संध्याकाळी काय सोय काय काय आपण सांग ना मग बोलायला इकडे ठीक है
हे पण दे. हे काय आहे? कोणाचं आहे ते? तू माझा पण संदीप गजानन पेडणेकर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या माझ्या धरणीची वार्षिक कोटी भरली मान करून घे आणि त्यांचा हितपासून मन सांभाळ कर माझ्या बाबा माझ्या धन्यवाद माझ्या आवाज चंद्रकांत सदाशिव पेडणेकर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची माझ्या धरणीची वार्षिक कोटी भरली मान करून घे आणि त्यांचा हितपासून मन सांभाळ कर माझ्या बाबा माझ्या धन्यवाद माझ्या आवाज गोविंद आत्माराम पेडणेकर या संपूर्ण कुटुंबाची माझ्या आबा वार्षिक कोटी भरली मान करून घे आणि त्यांचा हितपासून मन सांभाळ कर माझ्या आबा महाराज की जय. देवळात कार्यक्रम सालावतप्रमाणे आला या ठिकाणी त्यांची देवपूजा होऊन त्या पद्धतीने त्याची सगळ्या पूजा अर्चा करून नवस वगैरे ओटे वगैरे भरल्या गेल्या आणि नंतर सगळं ते विसर्जन होतं थोड्या वेळाने. ते सगळं देवाजवळ तांदूळ वगैरे खूप जमा झालेले असतात, ओट्या जमा झालेल्या असतात, त्या काढायला लागतात पैसा वगैरे सगळं. आणि थोड्या वेळाने म्हणजे 7 वाजता जेव्हा देव इथे स्थानबद्ध होतो म्हणजे वस्तीच्या हिशोबाप्रमाणे तो मग त्याला ते त्या पद्धतीने त्याचं एक स्नान होतं. त्यानंतर त्याची पूजा होते, नैवेद्य दाखवत भात डाळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मग त्यांचं पुन्हा मांडावर जाण्याचं नियोजन ठरलं जातं आणि त्या पद्धतीने वाजत गाजत मांडावर घेऊन गेलं जातं. सर्वात प्रथम पूजा करताना केदारलिंगाची पहिली मूर्तीला दंड लावून पूजा केली जाते. त्यानंतर धनीन आहे, धनींचं फक्त हळद कुंकू लावून तिचा त्या पद्धतीने त्या देवी आहे तिथे नवलाई पावनाई इथलाई देवी वगैरे अशा सगळ्या देवी त्या देवतांची त्या त्या पद्धतीने पूजा केली जाते आणि नंतर त्यांना निवेद वगैरे दाखवून घरचा वगैरे सगळं आपण जशी पारंपरिक पूजा करतो त्या पद्धतीने त्याची पूजा केली जाते. आता इथून पालखी आता याच्यानंतर आता तो देव खेळण्यासाठी आमची सारापतप्रमाणे मारुती मंदिर जवळ पटांगण असायचं. यावर्षी आम्ही जरा तिकडे काम चालू असल्यामुळे आम्ही बाहेर घेतलं. एवढं ते नाचत 1 तासभराचा देव नाचवला जाईल आणि नंतर मांडावरती रात्री 11-12 वाजेपर्यंत मांडावर जाईल. ही परंपरा आहे. होम पेटायला पण दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला देव नेसवला जातो. त्यानंतर प्रत्येक गावातले जे मानकरी आहेत त्यांच्या घरी पहिले पालखी प्रत्येकाच्या घरामध्ये जाते आणि दुसऱ्या दिवसानंतर गावामध्ये
वाडी जसं पहिल्या दिवशी कोंडगाव, नंतर 2 दिवशी हांदेवाडी, अंतोजवाडी, खडकवाडी, पाटीलवाडी, गांगवाडी, सुतारवाडी आणि आज आमच्या वाडी पेंडेकरवाडीमध्ये पालखी आहे. आमच्या प्रत्येक वाडीमध्ये आज सकाळी 8 वाजता मंदिरात पालखी काढतो. प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी बसते, दुपारी निवेदनाला बसते, संध्याकाळी परत पालखी सगळी घरं घेऊन आज आमचं थोडं भाग्य आहे की देव केदारली आमच्या घरामध्ये विसावा थांबला आहे. हे आमचं थोडं भाग्य आहे. आणि कोकणातलं एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे की कोकणात परंपरा अशी व्यवस्थित आहे की देव आमच्या घरी, तो खूप मोठं भाग्य. बाकी जगात कुठे असं होतं. त्यामुळे 8-10 दिवस हा देव प्रत्येकाला घरातून दर्शवतो. तेवढं पण बघितलं कोकणामध्ये परंपरा ह्या वेगळ्या असतात आणि हे आपल्याला भाग्य फक्त कोकणात पाहायला मिळतं. आणि ही परंपरा आपण रिंगणे गावची पालखी कशी असते, कशी परंपरा आहे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे.